नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो राहायसाठी गाव शोधण्यासाठी आणि ती आजी बघतायत का झाड घेऊन बसली. असं वाटतं थोड्या वेळात तिथंच बस स्टँडवरच झाड लावतात काय. आणि हे आहे आमचं महिला मित्र कंपनी, जे की फक्त फोनमध्येच बिझी असतात. फोन सोडून त्यांना दुसरा काही उद्योगच नाही. तिकडे जग पालतं झालं, इकडचं तिकडं तरी झालेलं, पण फोन काय ते सोडायचे नाही. मग आम्ही निघालो बस स्टँडवरून पायी 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 आमच्या मोहिमेकडे आणि दिसले आम्हाला डॉगीज बाई, जे की खूप निवांत झोपलेले होते. त्यांना बघून असं वाटलं आमचं पण जीवन असंच पाहिजे. मग आम्हाला खूप भूक लागली आणि हा बिस्किटचा पुडा मग निघाला कुठून तरी. आणि हे आमच्या मैत्रिणीचं काय झालं होतं काय माहिती, त्यांचं एक वेगळं स्ट्रगल चालू आहे. मग आम्ही निघालो असेच उन्हातान्हात. आम्ही एवढे उन्हातान्हात फिरत होतो तरी साधं पाणी पण आम्हाला कोणी विचारलं नाही. मग आम्ही खूपच दमलो होतो आणि आम्हाला एका ठिकाणी भेटली बसायला जागा. पण तरी सगळ्यांच्या तोंडावर होतं फक्त स्ट्रेस. मग परत निघालो आमच्या आमच्या कामाकडे. ह्या पोरी तितक्या कंटाळून गेल्या होत्या का शेवटी घर द्या, कोणी घर देता का म्हणायला लागल्या होत्या. मग आम्हाला दिसलं हे कसलं तरी झाड काय होतं आम्हाला पण माहीत नाही. मग फिरतो फक्त फिरतोच आहे. इतकं ऊन लागतंय का गोऱ्या पोरी काळ्या पडून गेल्या सगळ्या. ते ढेकळाचा कलर आणि त्यांचा कलर सेमच दिसायला लागला होता. एवढ्या स्ट्रगलनंतर फायनली हे घर भेटलं आणि आम्ही ते फिक्स केलं आणि परत ही गँग दिसली आम्हाला. मग रिक्षा येऊस्तर काय करायचं म्हणून आम्ही गेलो आमचं शरीर थंड करण्यासाठी. मग हे बघून आमच्या मनाला भेटली शांती आणि आमचं तापलेलं शरीर झालं गार. पण तेवढ्यात त्या बाईचा फोन आला. तिने आम्हाला सरासर धोका दिला. ती आम्हाला घर द्यायला नाही बोलली. मग आम्ही घर शोधत शोधत इतका उशीर झाला आम्हाला. शेवटी रिक्षा पण मिळेना.